दुश्चिते सोहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाती विनवणी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणोनी भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे मी माझे आणि तुझे नधरी परती टाके ओझे भाव बळे फळती बीजे बाप रखुमा देवी वरु विठ्ठली करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणोनी भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो विठ्ठल हनुमंतरायाच्या दरबारातील सेवा विठ्ठल रुक्माई यांच्या सानिध्यामध्ये थोरा मोठ्यांच्या सहवासामध्ये नाम महोत्सवाच्या प्रवृत्तीनिमित्ताने आपण सेवा करून जाऊ। त्या प्रवृत्तीनिमित्ताने सेवेसाठी निवडलेला हा अभंग ज्ञानियांचे राजे कैवल्याचे पुतळे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग असून या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज काही लोकांना विनंती करून जातात, त्याचा आपल्याला चिंतन करायचं आहे। समाजामध्ये 3 प्रकारचा वर्ग आहे। पहिला वर्ग आहे बद्धाचा, दुसरा वर्ग आहे मुमुक्षूंचा आणि तिसरा वर्ग आहे मुक्त महात्म्यांचा। त्यासाठी व्यवहारातलं उदाहरण तुकोबाराय देतात। एकाच कुंभाराने एकाच शेतातली माती आणली, एकाच गाढवावर वाहिली, एकाच विहिरीतलं पाणी घेतलं, चिखल तुडून तुडून चिखल केला, केलेल्या चिखलाचे 3 प्रकारचे मडके झालेत, अनेक मडके केले, ते मडके 3 कामाला गेले। एकाचं वर्णन आहे का? गावाच्या जवळ पाटलाची गव्हाची जागल, स्टीलचा तांब्या ठेवावं तर कुणी उचलून नेईल, पितळेचा परवडणार नाही, मग धनी टाकत नाही आणि चोर घेऊन जात नाही, अशा बेतानी कुंभाराच्या घरचं एक एवढं छोटं मडकं आणलं, आपल्या कोफीवर जागलीवर ठेवले। त्याला दररोज काम काय, सकाळी त्यांना शौचाला जायचं झालं की त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि घेऊन जायचं झालं। एक मडकं गेलं शौचाच्या कामाला, ध्यानात ठेवा। दुसरं मडकं आईसाहेबांनी बघितल्या, माझ्या घरी 4 म्हशी आहेत, म्हटले मला दुधानं पाहिजे, मग असं वाजवून ठोसले देऊन ते दुधानं नेऊन आपल्या घरी त्याच्यामध्ये दूध घालून ठेवले। दुसरं मडकं दुधाण्याच्या कामाला गेलं,
2 झाले. तिसरं मडकं पुन्हा आईसाहेबांनी बघितल्या. माझ्या घरी निघालेल्या म्हशीचं लोणी इतर पात्रामध्ये ठेवावं तर लवकर नासतं, मातीच्या भांड्यामध्ये ठेवलं म्हणजे दीर्घकाल टिकून राहतं. कुंभाराच्या घरचं असं ठोसले मारून एक आणलं. मंथन केल्यानंतर त्यातून निघालेलं लोणी असं हातावर झेलल्या. झेलून 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 ती निघालेला गोळा पाण्यात सोडल्या. अगोदर पाण्यातून पुन्हा काढल्या आणि बघ कुण्या त्या मोरव्यामध्ये सोडल्या, त्या मडक्यात सोडल्या. जवळ बसलेलं मांजर त्याची नजर त्या मडक्याकडेच. आजी कधी बाजूला सरकेल, मी त्या लोण्यावर केव्हा ताव मारू, मांजराची नजर तिकडेच. लहान लहान लेकरं बसले होते. आजी आम्हाला शाळेचा टाईम झाला, त्यातलं लोणी काढून भाकरीवर कधी लावून देईल. लेकराची नजर तिकडेच, सुनबाईची नजर त्याच्याकडेच. लोणी निघाले सार भाग, एवढं एवढं टाकले तोंडात तर बरं होईल. तिची नजर तिकडेच. सगळ्याची नजर त्या मडक्याकडे लागून राहिली. आजी जास्त दिवस जगलेली होती, वयोवृद्ध असल्यामुळे हुशारी आली होती. मालकाला सांगितले, मालक तुम्हाला पेन्शन मिळाले, पण बसल्या बसल्या आता एक मला थोडी दोरी वळून द्या, 5-7 ओवाची दोरी वळून द्या. बरोबर मालकाला दोरी वळायला लावली आणि त्याचं शिंक तयार केलं आणि शिंक करून ते मडकं लोण्याचं त्या शिंक्यामध्ये ठेवलं आणि अशा बेताने ठेवलं की मांजराची उडी जाणार नाही, लेकरांना काढता येणार नाही, सुनबाईला घेता येणार नाही. अशा बेताने उंच हलकडीला अडकावून ठेवलं. 3 मडके विसरू नका. आता एका एका मडक्याचा खुलासा करूया. हे 3 प्रकारचे मडके ध्यानात ठेवा. ती कुंभाराच्या घरचे नवं, हे दिसणारे मडके. कोण कोणत्या मडक्यामध्ये बसते ते प्रत्येकाने लक्षात घ्यायचं. एका एकाचं वर्णन करतो. पहिलं मडकं आहे बद्धाचं. कालच एक जण टमाट्याची डाल विकायला आलं. टमाटे टमाटे म्हणलं. जवळ एक जण गेलं, काय भाव चालू आहे? उतरायला लावलं. काय भाव चालू आहे? 60 रुपये किलो. मामा तुमचे टमाटे महागाईत घेऊन जा म्हणलं. अरे सकाळी सकाळी भवनीचं तुझं गिराईक आहे बाबा, तुला काय भाव द्यायचं आहे ते दे, पण माझं एकदा गिराईक कर. यांनी म्हटलं. त्यांनी म्हणलं मामा माझं गिराईक हो, मी करू आता न करू. तुझे टमाटे विकले म्हणून समज. कसं काय विकतील? भवनी चांगली झाली नसल्यावर. माझा हात लागलाय ना, मग तुझे विकले म्हणून समज. मग त्यानं विचारलं, एवढं खात्रीनं सांगतोस बाबा, तुझ्या हातातली ताकद काय म्हणलं. मग यानं सांगितलं, मामा माझ्या हातातली ताकद तुम्हाला माहिती नाही म्हणला. बापाची 300 एकर जमीन होती म्हणला, पण या माझ्या हातानं 1 गुंठा सुद्धा मागे शिल्लक ठेवलो नाही. असला हात तुझ्या टमाट्याला लागल्यावर तुझे टमाटे कसे शिल्लक राहतील म्हणलं होतं. ही आहे बघा सगळ्यातून. नाही जमीन विकू नये असं माझं म्हणणं नाही. दुष्काळाचा आघात आला, घरात लेकरं खाण्याची आहेत, मुलीचे लग्न होण्याचा प्रसंग आला, त्या प्रसंगासाठी काही कारणास्तव जर विकलं तर काही हरकत नाही. पण नको त्या चैनीच्या नादाला लागून जर बर्बादी केली. हे पहिला वर्ग आहे बद्धाचा. हे मडकं म्हणजे खळ्यावर नेऊन ठेवलेलं, जागलीवर ठेवलेलं, स्वच्छाच्या कामाला गेलेलं मडकं. एक ठेवा ध्यानात. आता दुसरं मडकं आहे दुधानं मुमुक्षूचं. काय त्याचा अधिकार आहे? मातोश्री पूर्वीच्या काळामध्ये दुधाने होते, आमचे दृष्टांत संपले. आता काही राहिलं नाही ते. पूर्वी खाली गोऱ्याचा आहार करायचा आणि त्या थाळीमध्ये कोपऱ्यामध्ये असलेल्या ते मडकं ठेवलं, काही अंशी दूध काही अंशी पाणी घालून ठेवलं की सकाळी 8ला ठेवलं की 3 वाजेपर्यंत तपश्चर्या करत होतं त्या आहारावर बसून. पंचाग्नी साधन, सगळ्या बाजूनं अग्नी, आणि त्याच्यामध्ये त्याची तपश्चर्या चालायची. मग एवढं परिपक्व ते दूध व्हायचं. पाहुणा आला, जेव्हा 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 पाहुणे जेव्हा आत्ताच भाकरी झाली, जेव्हा दूध भाकर खावा. आई अजिबात भूक नाही म्हणलं. बरं वाडा वाडा, अर्धी खातो म्हणलं. आणि जे त्या दूध खमंग लागलं, कुस्करलं, महाराज 2.5 भाकरी हाणलं. काय दुधातली मजा असेल ते. साईचं दूध त्या आरावर तापविलं म्हणजे त्याच्यामध्ये आगळी वेगळी मजा येते, त्याची खमंगाईच वेगळी. आता कसं व्हायला लागले? आता गॅसवर ठेवल्या, ते निवडणुकीचं मोबाईलमध्ये बघायला सुरुवात केल्या.
आणि ते असा गॅस मोठा झाला की पुसुसुसुस उतू गेलं, वरची साय तेवढी सगळी चांगलं चांगलं निघून गेलं, खाल्लं बुडातलं पाणी पाणी तेवढं राहिलं, झालं पांचट पांचट. काय खाईल आता, हे आताची हाल असली आहे. गॅसवर ठेवायचं उरुरुरुरुरु गेलं उतू की गेलं. पण काय त्या दुधामध्ये टेस्ट, काय दूध झालं. आपल्या पोटामध्ये भाकरीवर पापुडा यावा त्याप्रमाणे साईचं तवंग घेऊन राहिलं. ती साय म्हणजे कोण आहे, एक रात्रीची अवधी उल्लंघन झाल्या झाल्या तिचं रूपांतर लोण्यामध्ये होणार आहे. सार रूपामध्ये एवढा मुमुक्षू मुख्य अधिकाराला परमार्थाचा अधिकारी झाला. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करेन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. या अवस्थेला गेलेला गुरुसेवेमध्ये प्रवृत्त असलेला त्याला मुमुक्षू म्हणतात. मग एवढं झाल्याबरोबर हे दोन त्या मडक्याचं वर्णन आतापर्यंत झालं. मडकं म्हणजे मुमुक्षू, देवदेव करणारे लोक. आता तिसरं मडकं आहे मुक्तांचं. आता बघितलं ना शिंक्यावर जाऊन बसलंय ते. हे मुक्त महात्म्य म्हणजे चिदचिद ग्रंथीचा भेद झाला, ब्रह्मात्मैक्य दशा प्राप्त झाली, आपल्या आपल्या स्वरूप स्थितीला जे महात्म्य प्राप्त झाले, बस कृत्य झालेल्या महात्म्यांचं वर्णन आहे. उंच जाऊन बसले. किती उंचीवर गेले. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, श्रीमदाद्य शंकराचार्य, महर्षी व्यास, सनकादिक हे उंच जाऊन बसलेले, शिंक्यावर बसलेले महात्मे आहेत. आता ऐका, माऊली कुणाला पत्रिका देतात का माझ्या सोहळ्यामध्ये या म्हणून? कुणाला पत्ता देत नाहीत. पण सगळे माणसं त्यांच्या सोहळ्यामध्ये आपण होऊन येतात. हे मोठ्यांचं मोठेपण आहे. हे मुक्तांचं मडकं आहे. 3 प्रकारचे मडके झाले. आता एकाचं वर्णन आहे का? चला, मडके किती सांगितले? 3. पहिलं बद्धाचं, दुसरं मुमुक्षूचं आणि तिसरं मुक्ताचं. 3 प्रकारचे मडके सांगितले. एकाचं वर्णन आहे का? विठाला विठाला संतांची बोलण्याची शैली लक्षात ठेवा. त्यांची रीती कशी आहे. प्रत्येकाला बोलले. 3 प्रकारचे वर्ग आहेत ना गाथ्यामध्ये. प्रत्येक संतांच्या गाथ्यामध्ये 3 प्रकारच्या वर्गातल्या लोकांना बोलणं आहे. कसं कसं बोलले ऐका. बद्धाला बोलती वेळी रागावून, शिव्या देऊन, कसल्या कसल्या शिव्या दिल्या त्या शिव्याचं वर्णन करतो. कोणी म्हणू का बरं, शिव्या सांगतो. एकनाथ महाराजांनी दिलेली शिवी 100% आहे. उगा पत्ता देऊन जातो. तुम्हाला ती कसली शिवी आहे असं जर आस्था निर्माण झाली, उद्या घरी जा, भजनी मालिका काढा, एकनाथ महाराजांचा हरिपाठ काढा, 4-5 अभंग काढले की तुम्हाला ती शिवी बघायला मिळेल. म्हणजे आता तुम्ही उद्या काढून बघावं म्हणून एवढं लांबून सांगितलं. एक झालं. त्याच्या 50%वरची शिवी तुकोबरायची सांगतो. 50%वरची सांगायला काय हरकत आहे. मग तुम्ही असा काही मुतिक न्याय लावा. 50%वरची शिवी जर असली आहे तर 100%वरची कसली असावी तुमचं तुम्ही विचार करा. मग आता तुकोबरायची सांगतो. किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. किती सांगू तरी नायकती बटकीचे. आता लहान शिवी आहे हे 50%वरची. मग हे जर 50%वरची आहे तर 100%वरची कसली असावी तुमचा तुम्ही अंदाजा काढा की. मग कधीच राग न येणारे, सगळ्या संतांनी ज्यांना शांती ब्रह्म म्हणून पदवी दिली ते एकनाथ महाराज अशा शिव्या देतात. मग लोकांनी म्हणायचं नाही बरं एकनाथ महाराजांनी एवढ्या शिव्या देऊन बोलाव का. हे आपल्याला दिले नाहीत. कुणाला दिले हे शिव्या? कोणाला दिले? ते पाटलाच्या जागलीवर जे मडकं गेलंय त्या मडक्याला शिव्या दिल्यात. ते मडकं म्हणजे बद्धाचं. बद्ध लोकांना दिलेल्या शिव्या आहेत. मुमुक्षुनी मुक्तानी आपल्याकडे ओढून घ्यायचं काही काम नाही. ते बद्धाला शिव्या दिल्या. गाथ्यामध्ये जिथं जिथं शिव्या आल्या तेवढ्या बद्धासाठी आल्या. बस हे एक ध्यानात ठेवा. आता मुमुक्षूला बोलते समजावून बोलतात. किती समजावून बोलतात.
नरदेहा येऊनी विचारावे सार, नरदेहा येऊनी विचारावे सार, विचारावे संत ज्यावेळेस मुमुक्षुला बोलतात त्यावेळेस समजावून बोलतात. नरदेहा येऊन विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गे. बाबा धीर धरून परमार्थ कर. काही जर तुझ्यावर संकट आले तर देव तुझी परीक्षा घेतोय. त्या संकटामध्ये तू पास हो, मग देव तुझ्या पाठीमागे राहील, मागे पुढे राहील, पण तू भिवू नको. मग देव कधी पदरात घेईल महाराज? अहो देवाच्या मनात आलं तर तुमच्या अधिकाराप्रमाणे शता एकातरी जन्माच्या शेवटी कृपाळू पोटी येईल दया. 100 जन्म झाल्यावर तरी पोटात घेईल. असा मनामध्ये धीर धरून तू परमार्थ कर असं मुमुक्षुला समजावून सांगतात. शिव्या देऊन बोलले त्या मडक्याला आणि दुधाण्याला समजावून सांगतात, मुमुक्षुला समजावून सांगतात. 2 प्रकार झाले. आणि तिसरं जे मडकं आहे मुक्ताचं, अधिकारी आता त्यांना समजावून सांगायची गरज नाही, रागावण्याची तर गरज नाही. आपल्या आपल्या मुक्कामाला पोहोचलेली मंडळी असल्यामुळे ते अधिकारी वर्गातले आहेत. त्यांना बोलती वेळी तुकोबार आहे, मर्यादा ज्ञानोबार आहे. मर्यादा सांभाळून किती लीनतेनं किती गमतीनं बोलतात. मी तुमच्या पायाला लागून विनंती करतो, मी तुमच्या पायाला लागून विनंती करतो. आता विनंती करतो हे बोलत असताना विनंती कुणाला आहे? मुक्ताचं जे मडकं आहे ना, उंच आपल्या पोटामध्ये लोणी घेऊन बसलेलं, आपल्या आपल्या मूळ स्वरूप स्थितीला प्राप्त झालेलं, ज्याला जीव ब्रह्माची एकता म्हणतात, त्या बोधावर आरूढ झालेले जेवढे महात्मे आहेत तेवढ्यांच्या पायाला लागून विनंती करून संतांची बोलण्याची पद्धती आहे. ती बोलण्याची पद्धती वापरली असताना मग ते बोलत असताना किती प्रकारचे लोक आहेत? 8 प्रकारचे लोक आहेत. ते 8 प्रकारचे लोक त्यांच्या समोर आले आणि त्या 8 प्रकारच्या लोकांना ज्ञानोबाराय विनंती करून बोलायला लागले. मग काय म्हणतात? गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुखते, सकळाते विनवणे, सकळाते विनवणे,
विनवणी विठ्ठल स्मरण करा विठ्ठल स्मरण करा विठ्ठल स्मरण करा विठ्ठल स्मरण करा धन्यवाद। हे 8 प्रकारचे लोक आहेत। या 8 प्रकारच्या लोकाला विनंती करण्यासारखे 8 प्रकारचे लोक ज्ञान्यांचे राजे संत सम्राट महाकैवल्य ज्ञानेश्वर महाराज या लोकांना विनंती करतात। एकाएकाचा खुलासा आहे का? आता ते 8 प्रकारचे लोक कोणते? पहिला वर्ग आहे हे गाते गात न हो बरं, वरचा मात्रा काढला की बाजाची गात होतात, ते धरलं की गाते गायक लोक। मग कोण कोण आहेत गाणारे लोक? एकनाथ महाराजांनी काही लोकांची यादी दिली। गाती नारद तुंबर हे प्रेमे हरीची नामे गर्जताती। नारद तुंबर हे गाणारे लोक आहेत। दुसरी एक गवळण आहे एकनाथ महाराजांची, ते गाणाऱ्याची यादी दिली। मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे, त्यातली गवळणीतलं 3रं चरण आहे सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा। हे 5 लोकांची यादी एकनाथ महाराजांनी दिली। गाते म्हणून गाते गाती सुर नर किन्नर नारद आणि तुंबर 5 लोकांची यादी झाली। ज्ञानोबाने विचारलं महाराज तुमच्याकडे गाणाऱ्या लोकांची किती यादी? अच्छा सगळे लोक मोजले, 28 भरले बघा। मी मोजलो किती भरले हे उभा टाकलेले 28 लोकांची यादी दिसल्याबरोबर मग गाणारे किती आहेत म्हटलं की 28 लोक सांगितले। कोणते? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण। हे सगळे काय करतात? 18 ही पुराण हरीशी गाती 18 ही पुराण
पहिला वर्ग झाला गाणाऱ्यांचा. हे गाणारे उभा टाकले म्हणजे काय, कीर्तनकार काय सांगतो इकडे लक्ष देणार ही मंडळी. दीडका अभंग आला तर कोणती चाल लावावं, वळीचा अभंग आला त्याला कोणती चाल लावावं, चौचरणी आला त्याला कोणती चाल लावावं. मग मनातल्या मनामध्ये हे असं करणारी गाणारी मंडळी, गाणारी त्यांची यादी आपण आतापर्यंत ऐकली. ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये 28 जणांची यादी दिली. 28 जण 28 युगी विटेवर उभा असलेल्या परमात्म्याला गातात. 18 पुराणे हरिसी गाती, हे गाणारीची यादी झाली. एक ठेवा आता गाते. 8 लोक बघून जायचे, आत्ता झाली 1. आता त्याच्या पुढचा वर्ग आहे श्रोते. आता त्या श्रोत्यामध्ये 2 प्रकार, काही श्रोते असतात आणि काही सोते असतात. कळालं तर बरं झालं. श्रोते आणि दुसरे सोते. काय मजा आहे. मी आलो त्यावेळेस पंक्ती जर चालल्या होत्या महाराज या गावामध्ये जेवणाचं, चला चला जेवायला म्हणलं की झालं. मग आले जेवले, काय जेवणाची मजा आहे. आणि असं खाल्यावर मी जर काल आलो असतो तर बरोबर सांगितलं असतं. आता आज दुसरा दिवस आलोय. पहिल्या दिवशी तुम्ही सगळ्याचे वजन करून बघायला पाहिजे होतं, आणि काल्याच्या दिवशी वजन करून बघा. पण कुणाचे, खाऊन घरचे कामं करायला गेलेल्या लोकाचे. पण ऐकायला येणाऱ्याचे नाही. श्रवण करणारे, भजन करणारे, मृदंग वाजवणारे, चाली म्हणणारे, गाथ्याचं भजन करणारे, ज्ञानेश्वरी पारायण करणारे यांचं नाही बरं. नाहीतर खाऊन झोपी जाणारे यांना काय होईल. दादा म्हणायची पंक्तीतलं जेवून जर झोपी गेलं तर रक्ताची संडास लागेल म्हणायची. रक्ताची संडास सोपं नाही. आणि नाही तर दुसरा परिणाम, हे खाल्ल्यानंतर हे जन्म जर तसाच गेला तर पुढच्या जन्मामध्ये ज्यानं पंग दिली त्याच्या दारामध्ये बैल किंवा कुत्र होऊन ते फेडावं लागेल. त्यासाठी ती ऋण आपल्या अंगावर राहू नये म्हणून हे इथलं पंक्तीचं जेवलं म्हणजे ऐकायला येण्याची पद्धती आहे, गाथ्याच्या भजनाला येण्याची पद्धती आहे, ज्ञानेश्वरी पारायणाला बसण्याची पद्धती आहे, असं आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. किती मजा आहे. मग त्याच्यामध्ये जास्त जेवण झालं की जरा झोप लागते, लागू द्या काही का असणार. पण झोपी गेलं तर गेलं, पण हजर राहत जावं. मग वर्गात येऊन काही अभ्यास नाही केलं तर पास करणं गुरुजीला पहा काय. कारण हाजरी तर लागली आहे, पास कसं झालं नाही, गुरुजीने शिकवलं नाही, त्याच्यावर आक्षेप येतोय. त्याच्यामुळं काही नाही, हजर राहत जावं. पहिला वर्ग आहे गाथ्यांचा. दुसरा वर्ग मी हळून सांगितलं होतं हे श्रोत्यांचा. श्रोत्यामध्ये 2 प्रकार पाडले. एक आहेत श्रोते म्हणजे चांगलं लक्षपूर्वक ऐकणारे, आणि दुसरे आहेत सोते. मग ते काय म्हणतात, महाराज तिथून सांगू नका, आमच्या जवळ येऊन सांगा, आमच्या जवळ येऊन सांगा, असं करतात. म्हणजे त्यांची सिग्नल पडत असतात. जाऊ द्या. दुसरे 2 श्रोते ऐका. एक श्रोता आहे आडवं डुलतोय आणि दुसरा श्रोता आहे उभं डुलतोय. डुलणारे 2 प्रकारचे श्रोते आहेत. आडवं डुलणारा कसा असेल हे सांगाले, बरोबर सांगाले रे, बरोबर चाललाय रे विषय, म्हणून ते आडवं डुलणारा पहिला श्रोता आणि दुसरा उभं डुलतो. महाराज माझ्या जवळ येऊन सांगा. कळालं ना. हे 2 प्रकारचे. जाऊ द्या. हे श्रोत्याचा प्रकार सांगत असताना श्रोते 2च. पहिले श्रोते आहेत अर्जुन. ज्ञानोबराय यांचं वर्णन करतात. श्रीकृष्ण रूपी उक्ती रूपी सागराला, ते उक्ती म्हणजे बोलणं, भगवंताच्या मुखातलं बोलणं झेलणं, ते सागर बाहेर पडत असताना त्याला एका उंजळीमध्ये ग्रहण करणारे जसे अगस्ती असावे तसे अर्जुन म्हणजे दुसरा अगस्तीच आहे श्रवणाच्या बाबतीमध्ये, अशी तुलना करून ज्ञानोबरांनी बोलले. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटू भरूप आहे एकसरा आघवेयांचा, हे अर्जुनाचं वर्णन झालं. आणि परीक्षितीचं वर्णन करते वेळी दुसरे श्रोते परीक्षिती मृत्यू 7 दिवसांचा, मुक्त झाला वाचा उच्चारिता. म्हणून 2च, पहिले श्रवण करणारे अर्जुन आणि दुसरे परीक्षिती 2 झाले बघा. गाते श्रोते. आता तिसरा वर्ग आहे पाहते. काही जण कीर्तन बघायला चाललेले असतात. चला ताळकरी आलेत म्हणे, नवीन दूर गावचे आलेत म्हणे, चला कसले आहेत. मृदंगी दुरून आलेत म्हणजे कसले आहेत, चला. अरे कीर्तनकारी आलाय म्हणा, आडवा केवढा उभा केवढा आहे, चला बघायला.
कीर्तनकार काही बघायला आलेले असतात, कीर्तन बघायला आलेले असतात, समाज कसा जमला असे पाहते लोक, हे पाहते नाही. मग पाहणारे कोण कोण आहेत? त्या पाहत्याचे वर्ग आहे का? तसं तर तुकोबारांनी पाहणाऱ्याची 3 लोकांची यादी दिली. देखण्याच्या 3 जाती, बेठी वार्ता अत्यंती. जाऊ द्या, पण पाहणारे आहेत कोण कोण? पाहणाऱ्याची यादी आहे का? कीर्तन बघायला आले. पहिला वर्ग आहे योग्यांचा, दुसरा वर्ग आहे भक्तांचा. 2 पाहणारे योगी लोक, लक्षणीय योगी पाहती आभास, आभास पाहणारे योगी. आणि दुसरे सगळे भक्त मंडळी देवाच्या दरबारात राऊळामध्ये गेले की म्हणतात, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. ही योगी आणि हे भक्त मंडळी पाहणारे. गाते, श्रोते आणि पाहते चरण रेग आली. 3 संपले. आता चौथा वर्ग आहे चतुर. काही चतुर बुद्धीने ऐकणारे आहेत. मग आता चतुरामध्ये नाव कुणाचं आलं बघा बरं. एकासारखा दुसऱ्याचा पुतळा तयार केला नाही. ते करण्यामध्ये त्याच्याकडे कसला साच्या असावा. नाव आलं ब्रह्मदेवाचं. किती चतुर आहे बघा ना. एकासारखा दुसरा नाही. आपल्या एका घरामध्ये एवढे माणसं आहेत, एकासारखा दुसऱ्याचा चेहरा नाही. गल्लीत नाही, गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, प्रांतात नाही, देशात नाही, नव्हे जगाच्या पाठीवर एकासारखा दुसरा नाही. काय कसरत असावी त्या करणाऱ्याची. एक गणपतीचा साच्या केल्यामध्ये तेवढं साहित्य घालून असं केलं, थोडा वेळ ठेवून बाजूला काढलं की गणपती तयार, रंग देऊन तयार. सगळ्याचे एकच किमती, सगळे सारखेच. पण त्या देवानं निर्माण करत असताना हे सगळे सारखे केलं नाही. किती कसरत आहे त्यांची. आणि गंमत तुम्हाला माहिती आहे का, सारखे केलं असतं तर सगळंच बिघडून गेलं असतं. का? त्याचं कारण आहे समता, सारखेपणा परमार्थाचा अंग आहे. आणि वैषम्य राहणं हे संसाराचं स्वरूप आहे. सगळे वेगळे वेगळे राहावं त्याचंच नाव संसार. सगळे सारखे झालं तर बिघडूनच गेलं असतं. आमच्या उदगीरला एक घटना घडली. मागून एक जण आले सूट पॅन्टवर. त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी बसलेली, तोंडाला असं मास्क लावलेली. ते वरून ते असं बांधून ते डोळेच तेवढे उघडे ठेवलेले. ते आले पेट्रोल भरायच्या बाजूला. म्हटलं की ते खाली उतरली. पेट्रोल भरायला मालक गेले पेट्रोल पंपावर. ती बाजूला उभा टाकली. मागून तसेच आले सूट पॅन्टवर. त्याने आले. पत्नीला म्हणले उतर पेट्रोल भरतो. ते उतरल्या. 2 जण बोलत उभा टाकल्या. तिच्याही तोंडाला असं बांधलेलं, तेही वरून असं बांधलेलं, साड्या अंगावर सारख्या, सगळं सारखंच. ते उतरल्या खाली. आणि यांनी दोघांनी पेट्रोल भरून घेतले. पेट्रोल भरून घेतल्याबरोबर त्या गाड्या असं मागे पुढे सरकवण्यामध्ये, या बोलण्यामध्ये दंग झाल्या होत्या. बसा बसा म्हणल्याबरोबर बसल्या. पण गाड्या बदलल्या. कळालं की नाही की गाड्या बदलल्या. एकाला जायचं होतं साखर कारखान्याकडं, अहमदपूर रोडनं निघाले की साखर कारखान्याकडे जवळच. आणि एकाला येतं गुडसूरला, इकडे आमच्या गावच्या जवळ. असं जायचं होतं. मध्ये 1 फुटाणाचं अंतर. पण बरोबर ते पुढचं निघालं गाडी घेऊन, भरर आलं. आल्याबरोबर त्या बाईचा रस्ता गुडसुराकडे जायचा. पण यानं गाडी फिरविली साखर कारखान्याकडं. मालक विसरले काय रस्ता? असं का म्हणल्यावर आवाज वेगळाच आला. हे मॉडेल आपलं नव्हं. कोण बसलं घेऊन ब्रेक दाबलं आणि खाली गाडी उतरून बघितलं तर तिनंही अंगावरचं काढली. नवं हे आपलं. समजलं फसलो कडे म्हटले. तितक्यामध्ये ज्यानं मागून आलं होतं त्यानं चाललं गुडसूरकडे, तिकडे शिळकी आमचा रस्ता धरून कमानीतून बाहेर पडलं. तिने म्हणले मालक इकडे का रस्ता चुकला. त्यानं ब्रेक दाबला. आवाज वेगळा चालला. हे मॉडेल आपलं नवं. बसलं. कळालं की नुसतं उगाच साड्या सारख्या झाल्या होत्या. तोंडाला ते मुंगशे बांधून ते असं करून घेतल्यामुळं कोण कुणाची बायको आहे कळाली नाही. सगळे जर जगातले सारखे झाले असते तर कोण कुणाचा नवरा आणि कोण कुणाची बायको सगळा पेच किती पडला असता. किती ब्रह्मदेव किती हुशार आहे, किती हुशार आहे. मग ज्ञानोबा होतात. यांची नामे ही अनाने, अनारिशी वर्तणे, वेशही सिनाने आघवे यांचे. आयसे देखुनी किरीटी, भेद सुसिहन पोटी, तरी जन्माची आकुटी नलहाशी निघो. ते अनेकत्व सगळ्यांचं दाखवत असले. पण ब्रह्मदेवाने हुशारी केले. सगळं साम्य, सगळे सारखे झाले तर जगातली राहटी बरोबर चालणार नाही. म्हणून कुणाला काळं केलं, कुणाला गोरं केलं, कुणाला उंच, कुणाला खुज्ज, कुणाला वेगळं, कुणाला वेगळं, असे जे वेगळे वेगळे केले. इतकंच नाही, प्रत्येकाच्या बोटावरचे
ठसे सुद्धा वेगळे झाले. म्हणून या काळामध्ये रॅशन उचलताना आपलं बोट लावावं लागतं, आपलं बोट लावावं लागतं. मग कुणाचं बोट आहे, जर त्याचंच असेल तर त्याचं आधार कार्डवर येतं, नाही तर चलो जाओ घरला मिळणार नाही रॅशन. काय हुशारी आहे हे सगळंच्या सगळं. किती युग सुधारित आहे. कशी ब्रह्मदेवाची ती हुशारी असेल. म्हणून त्या ब्रह्मदेवाला सगळ्यांनी चतुर म्हटले. चतुरा तो शिरोमणी. ब्रह्मदेवाचं वर्णन आहे. चतुरा तू शिरोमणी हे देवाचं वर्णन झालं. ईश्वराकडे गेलं. आपल्याला ब्रह्मदेवाचं वर्णन पाहिजे. किती चतुर ब्रह्मदेव आहे. ते चतुर असल्यामुळे, चतुर किती झाले, 4 चतुर. मी म्हणायला लावलं की म्हणा, थोड्या वेळामध्ये करू. चतुर. पुढचे आहेत विनोदी. विनोदी कोण, नारद. काय नारदाची हुशारी आहे. आबा बाबा 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 बाबा. ज्याच्यात भांडण लागत नाही त्याच्यामध्ये फुलंगा टाकल्याचं काम करते बघा. किती हुशार. भजनही करतं आणि लावालावी करतं. देवाने एका कसं दिलं बघा. भजनही करणं, लावालावी करणं. एकाने म्हणलं नारदा तुम्ही सगळ्याची लावालावी केली, पण भगवान शंकर आणि गौरी ते कधी कधी त्यांच्यामध्ये यांच्यामध्ये कधी काही पडलं का. किती गोडीन राहतात. कसं भगवान शंकर आपल्या पत्नीबरोबर किती चांगला व्यवहार करतात म्हटल्याबरोबर मग त्यांनी म्हणले बघते तिथे थोडा प्रयत्न करून बघतो म्हटले. आणि गेले ते भगवान शंकर सती ते थोडं सोंगट्या खेळत बसले होते. नारदानी म्हटले काय करताय आई साहेब. काही नाही, करमणुकीसाठी सोंगट्या खेळतोय. भगवान शंकरी म्हटले सोंगट्या खेळतोय. मग नारदानी म्हटलं उग खेळताय का काही ठेवून खेळताय. बघा बरं, उग खेळताय का काही ठेवून खेळताय. एवढं म्हटल्यावर त्यांनी सांगितले काय उग करमणुकीसाठी खेळतोय, ठेवायची काही गरज नाही नारदा. मग यांनी म्हटलं ठेवल्याशिवाय काही मजाच येत नाही म्हणल्यानंतर आता लोकांनी चालू केलं ठेव ठेव खेळायला. पहिल्यांदा नारदानी भरी घातलं सगळ्या लोकांना याला. मग बरोबर आता ठेवून घेतलं कीच खरी मजा येते म्हटलं की. मग भगवान शंकर म्हणले बाईबरोबर खेळायला सुरुवात केली, पत्नीबरोबर. काय त्याचा विचार करायचा, मी जर हारलो तर कैलास सोडूनच निघून जातो म्हटले. बघा बोलत बोलत शब्द गेला तोंडातून. नारद म्हणले मी उभा टाकतो खेळा बरं म्हटले. आणि असं नारायण नारायण म्हणते उभा टाकले होते. कशा सोंगट्या भगवान शंकराच्या पालत्या पडल्या की एकदम हारले. नारद हसले. हारलो की देवा तुम्ही कैलास सोडून जातो म्हणलं होतं. जातो म्हणले. उठले. त्यांचं काय वैराग्यच वर सांडून कैलास सर्व ही संपत्ती स्मशानात वस्ती रुद्र करी एवढं असल्यामुळे त्यांनी सांडून निघाले सगळंच्या सगळं सोडून. तेवढं निघाल्याबरोबर इकडे एकदम गेले. नारदा आलो बाबा आलो ते आलो. आम्ही पती पत्नी प्रेमामध्ये किती चांगलं उग करमणुकीचं साधन म्हणून खेळत होतो. तुम्ही फुलंगा टाकलो नारदा. पण ते झाला तुमचा खेळ हो विनोदाचा. पण आमच्या नवराबायकोमध्ये फूट पडली. आता मालक गेले कैलासातून येत नाही म्हणतात बाहेर गेले. कसं करावं कसं करावं. आता आईसाहेब तुम्हाला काही करता येत नाही का. आता त्यांनाच प्रयत्न करून तुम्ही आणायचं बघा की म्हणले. चाल आणायचं बघा म्हटल्याबरोबर आईसाहेबांनी आपलं रूप बदलल्या. तिकडे 15 महिना जाऊन झालं होतं महादेवाला. त्यांनाही पुरे झालं होतं. कारण दररोज भाकरी करावं लागत होतं हातानंच, पाणी तापवावं लागत होतं हातानंच, कपडे धुवावं लागत होतं हातानंच. मग आता सिंगल राहण्यामध्ये काय अर्थ नाही, डबल शीट झालं पाहिजे असं वाटायला लागतं की नाही. हे सगळं हातानं भाकरी करा, हातानं कपडे धुवा म्हणलं की आळंदीला राहिलेल्या मुलाला सुद्धा सिंगल राहण्यात मजा नाही. आता डबल शीट व्हावं लागतं म्हणते की नाही. तसं भगवान शंकर म्हणले उगच आलो सोडलो. आमच्यामध्ये नारदानं भांडण लावलं उगच आलो असं म्हणण्यामध्ये होते. इतक्यामध्ये एक सुंदर रूप भिल्लिनीचं धारण केल्या आणि इकडून बरोबर सती गेल्या. सती गेल्याबरोबर त्यांनी बघितलं पार्वती गेल्यावर इतकं सुंदर रूप. आणि ते पायातलं पैंजण वाजायला सुरुवात झालं. ते पैंजण वाजल्याबरोबर भगवान शंकराने डोळे उघडले. ते रूप बघितल्या बघितल्या जगाच्या पाठीवर एकमेव रूपाचा एक परिणाम असा आहे की कसल्याही माणसाला खेचून घेतं की रूप नावाची वस्तू. आणि ते पूर्व पुण्य असलं म्हणजे रूप मिळतं. ते देवाने आगळं वेगळं ते रूप. ती आधी शक्तीच होती. रूप धरायला तिला काय वेळ लागला. मग ते धरल्यामुळं भगवान शंकर मग ते पैंजण ते आवाज सगळा बघितल्यावर उठले. उठून जवळ गेले. आपलं नाव काय. आता बोलायची गरज होती का तपश्चर्या करणाऱ्या माणसाला. पण सुरुवात केली बोलायला. थोडं थोडं नाव काय. तिनं नाव सांगितले. हा पण इकडे कसं काय. हे माझ्या बापाचं शेत आहे. इथं आले होते. आता कुठे चाललात. घराकडे चालले. मग एवढं झालं आता गप्प बसवकीने विचारून घेतलं. इथं शेत होतं घराकडे चालले जाऊ द्या म्हणा. ध्रुवपदावर आले. आता ध्रुवपद माहिती आहे का तुम्हाला ह्याच्यातलं. आपलं लग्न झालं का हे ध्रुवपद आहे.
तिने म्हणली महाराज 10 ठिकाणी फिरताय, कुठे एखादी ध्यानात आला का वर? तुम्ही फिरणारे आहेत, कुठे ध्यानात आला का? इतके खाली आले, नाही मीच वराव म्हणतोय. तिनं म्हटली महाराज वरायला काही हरकत नाही, काही हरकत नाही, मी तुम्हाला करून घेतले असते. पण माझ्या मालकानी माझ्या मायबापानी किती अवघड नवस बोलल्यात हो. काय कैलासामध्ये एक वडाचं झाड आहे मध्यभागामध्ये, त्या वडाच्या झाडाखाली माझं लग्न लागावं असं माझ्या मायबापांनी व्रत धारण केलेलं आहे. त्याने म्हणली इथल्या कुण्याची वडाच्या झाडाखाली जमल, पण मी कैलासामध्ये यायचं नाही, मी पण केला, मी सोडून देऊन आलो. तिनं म्हणली माझ्या मायबापाने नवस अवघड बोलल्यामुळं आपला काही मेळ लागत नाही, रहित झालं. म्हणली मी चलते. म्हणली येतो 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 येतो, तोबा तोबा म्हणते त्याला, येतो 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 म्हटले. आणि तू जिकडे नेशील तिथे येतो, पण लग्न लावून घेतो म्हणलो. तिला आदिशक्तीला वराडी गोळा केली. किती वेळ लागते वराड गोळा करायला? छिव म्हणल्यावर वराड गोळा, छिव म्हणल्यावर मंडप, सगळं तयार झालं. ती मायाच आहे, आदिशक्ती आहे. तिकून आपण उभा टाकली, इकून हे ब्राह्मण मंडळी बोलावून घेतले. 2 जण तुम्ही बोलणार ना, दुसरे एक आंतरपाठ धरा, आणि 2 जण बरोबर मंगलाष्टिका 7 म्हणा, मागेल तेवढी दक्षिणा देतो म्हटली. आणि बरोबर त्या दोघांना 7 मंगलाष्टिका म्हणायला लावून शेवटची मंगलाष्टिका झाल्याबरोबर आंतरपाठ काढल्याबरोबर महादेवानं बघितलं. तोपर्यंत त्या भिल्लिनीनं आपला वेश बदलला आणि पार्वती झाली. पार्वती झाल्याबरोबर याने म्हणले हाई, अरे तूच आहे सोय, तूच आहे सोय. म्हटल्यावर तिनं म्हणली मालक एवढं करण्याची दुसरीची हिंमत होईल होई? म्हणली सांग दुसऱ्याची हिंमत नाही, मीच होते. किती लग्न लागले महादेवाचे? 1 दक्षाच्या घरी, 1 पर्वताच्या पायथ्याला, 2, आणि 3रं लग्न लागलं इथं. मग एकाच महादेवानं एका पत्नीबरोबर 3 लग्न लावून घेतले. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये दर वर्षाला महादेवाचं लग्न लावायचं ठरलं. दुसऱ्या कुणाचंही लावत नाही, पण महादेवाचं लग्न पुन्हा दर वर्षाला. आता यायची जी महादेव व्यवहारच आहे ना, पाडवा झाल्यावर महादेवाचं लग्न म्हणून लावलं जातं. महादेवाला लग्न लावून घ्यायची जास्त हौस आहे. एकाच पत्नीबरोबर 3दा लावून घेतले म्हणून लग्न लावतात. चला, हे कोण झाले? कुणाचं वर्णन झालं? गाते, श्रोते आणि पाहते चतुर. त्याच्या पुढचे 5वे विनोदी नारदानी या दोघांमध्ये भांडण लावून दिलं होतं. नामदेव महाराज वर्णन, गंगा गौरी दोघी भांडवी, संध्याशी धाडिले राहणारे, हे असं काहीतरी करतात. म्हणून विनोदी, नारदाला नाव पडलं विनोदी, विनोद करू. पण त्यांनी जर एखाद्याची लावालावी केली तर नुकसान कुणाचं करत नव्हते, त्यातून त्यांची कृतार्थता करत होते. हे संतांचा स्वभाव आहे, एवढं ध्यानात ठेवा. विनोदी. आणि शेवटचे आहेत दुश्चिते. दुश्चित म्हणजे कोण आहेत? दुश्चित श्रीमद भागवत लिहिण्याच्या अगोदर महर्षी व्यासांची अवस्था 1, आणि शाप झाल्यानंतर शुकाचार्य भेटेपर्यंत परीक्षितीची अवस्था. दुश्चित का? आज मला शाप झाला, राजा परीक्षिती दुश्चित झाले. मी एवढं लिखाण केलंय पण माझ्या मनाला बेचैन आहे, म्हणून व्यास दुश्चित. असे दुश्चित असताना व्यासांना नारदाची भेट झाली आणि परीक्षित राजाला शुकाचार्याची भेट झाली. त्यांचा दुश्चितपणा निघून गेला, मूळ स्वरूपाला पण दुश्चिते किती झाले बघा. आतापर्यंत किती झाले? गाते, श्रुत्या आणि पाहते 3, चतुर, विनोदी, दुश्चिते 6 झाले. आता पुढचा वर्ग आहे सोहम भावी. 6 म्हणजे तो, अहम म्हणजे मी, या बोधामध्ये राहणारे सोहम भावी. चला, योगी लोक. आणि त्याच्या पुढचा वर्ग आहे पूर्ण ज्ञाते. ते पूर्ण ज्ञाते कोण आहेत? एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये 4ची यादी दिलेली आहे. शुक, याज्ञवल्क्य, कपिल मुनी, शुक, याज्ञवल्क्य, कपिल हरित दानो हरित दानो
आतापर्यंत सांगितलेले हे 8 लोक कोण आहेत? हरीशी जाणूनी हरीच झाले, हरीशी जाणूनी हरीच झाले, म्हणजे मूळ आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त झाले. आजपर्यंत जगामध्ये सगळ्या लोकांची एक अवस्था होती, कुठेपर्यंत? शंकराचार्य जन्माला येईपर्यंत, ज्ञानोबा जन्माला येईपर्यंत लोकांनी ठरवलं होतं एकदा ही अवस्था प्राप्त झाली, ज्ञान नावाची वस्तू पदरामध्ये पडली, वेदांताचा मोक्ष ज्ञानाने मिळणारा आहे, 2 अंशांनी युक्त आहे, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असा अंश एकदा मिळाला हा मोक्ष. कृत्य कृत्यश्च भारत, म्हणून ज्ञानी या पुरुखा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो, किंवा तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. आता आम्हाला कोणतंही कर्तव्य नाही, म्हणून आपल्या आपल्या त्या ज्ञानाच्या आनंदामध्ये आत्म्याशी समरस होऊन सगळे महात्मे निवांत राहत होते. पण ज्ञानोबांनी सांगितले, ऐका, भक्तीचं सूत्र, पहिल्यांदा भक्ती करायची. भक्ती करायला सुरुवात केली की ती भक्ती आई आहे, माता आहे, तिनं ठेवून घेत नाही, तिच्या पोटी ज्ञान नावाचं लेकरू जन्माला येतं. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. मग असं भक्ती करत करत गेल्यावर भक्ती करणाऱ्याला ज्ञान प्राप्त होतं. मग हे ज्ञान मिळाल्यानंतर आता ज्ञानानंतर पुन्हा काय करायचं? कर्तव्य संपलं असं म्हणत होते, पण ज्ञानोबांनी सांगितले, शंकराचार्यांनी सांगितले, आता ज्ञान झाल्यानंतर ज्ञानानंतर खऱ्या भक्तीचा आरंभ होतो. बघा ना, ज्ञानोत्तर प्रेम भक्ती म्हणतात त्याला, ज्ञान लक्षणा भक्ती म्हणतात. मग आता ही भक्ती करत असताना अगोदर भक्ती ज्ञानापर्यंत केली, ही साधन भक्ती. ज्ञानाच्या नंतर केली जाणारी भक्ती सिद्ध भक्ती, ज्ञानोत्तर प्रेम भक्ती. मग ती करत असताना जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळतं. म्हणून या लोकाला, अधिकारी वर्गाला, त्या शिंक्यावर जाऊन बसलेले अद्वैत स्थितीला प्राप्त झाल्यानंतर आता आम्हाला कोणतंही कर्तव्य नाही म्हणणारे, पण त्यांना संतांनी सांगितलं, तुम्हालाही काहीतरी कर्तव्य राहिले काय? ज्ञानानंतरच खऱ्या भक्तीचा आरंभ होतो. म्हणून मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, विनंती करणारे ज्ञानांचे राजे आहेत. या सकळा ते विनवणी, या 8 लोकाला विनवणी करून गेले. मग महाराज, तुम्ही विनंती करून आम्हाला काय सांगणार? काही नाही, ज्ञानानंतर काही करायचं कर्तव्य नाही असं जे तुमचं म्हणणं आहे ते नाही. ज्ञानानंतर भक्ती केली म्हणजे त्याला ज्ञानोत्तर प्रेम भक्ती म्हणतात. त्या भक्तीमध्ये देवाचं नाव बीजही आहे आणि फळही आहे. ते साधन भक्ती होते, सिद्ध भक्ती होते. म्हणून तुम्ही देवाचं नाम चिंतन करा, ज्ञानोत्तर प्रेम भक्ती करा, नामरूपाचं अनुसंधान करा. अभंगाचं 2रं चरण ऐकू. करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल नामरूपी अनुसंधान, भक्ता भवलक्षण, जगन गण लावेती,
प्रकारच्या लोकांना शिंक्यावर जाऊन बसलेले जे अधिकारी वर्ग आहेत ना, अद्वैत स्थितीमध्ये प्रविष्ट झाल्यानंतरही तुम्हालाही काहीतरी कर्तव्य आहे असं सांगतात. काय कोणतं कर्तव्य आहे? लोकसंग्रहासाठी त्यांनाही काहीतरी करावंच लागतं. भगवान श्रीकृष्णाला काय कर्तव्य होतं? भगवान म्हणतात, अर्जुना मला कोणतं कर्तव्य आहे सांग. तुझ्यासाठी गीता सांगितली, उद्धवासाठी मी भागवत सांगितलं, एकादश स्कंदाची टीका बघा, एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भागवत. एवढे 2 ज्ञानाचे ग्रंथ सांगितल्यानंतर मला काही कर्तव्य आहे का? मग भगवान बोलून गेले, आता अनेकांची या गोठी कायशा सांगू किरीटी, देखे मीच ये रहाटी वर्ततासे, काय सांकडे माते की कवणे के आरते, आचरे मी धर्माते म्हणसी जरी, तरी पुरते पणा लागी अनेक दुसरा नाही जगी, आईसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. किती सामर्थ्य आहे माझ्याकडे. मृत गुरुपुत्र आणिला तो तुआ पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वरते. कस काय कर्मी वरते? अरे अर्जुना, माझं वागणं बघून सगळ्या समाजाने माझ्यासारखं वागावं म्हणून मीही कर्मामध्ये वर्ततोय. याला लोकसंग्रह म्हणतात. विठाला लोकसंग्रहाचे येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तेची अनुष्ठिती सामान्य सकळ असा नियम असल्यामुळे वरच्या पुढच्या लोकांनी चांगलं वागण्याची फार मोठी जबाबदारी असते. आमचे महाराज गोष्ट सांगायची. बापानं मुलाला सांगितलं, अरे बिडी पेटून घेऊन ये. त्या पायरी इतक्यात दिवा. 4 वर्षाचं लेकरू गेलं, त्याने बिडी पेटविलं, पण तिथंच उभा टाकून 2-3 झुरके मारलं. बापाचा बापपणा जागा झाला ना. म्हणतात, वेड्या, अरे बिडी ओढायचं तुझं वय आहे का? बिडीच्या पाठीमागे किती अनर्थ असतात तुला माहिती नाही का? तुझं वय आहे का बिडी ओढायचं? सगळं रागारागाने बोलत होते. तेवढं सगळं मुलांना ऐकून घेतलं आणि एका शब्दात बोललं, बाप्पा तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे, मग का ओढला रे? त्याचं कारण एवढंच आहे बाबा, तुमच्या पाठीमागे तुमची परंपरा बुडूने चालू ठेवा म्हणून थोडं थोडं चालू केलोय. एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षो विदुः. बापा जर बिडी ओढत असले तर लोकाला नको म्हणण्याची गरज नाही. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मला कोणतं कर्तव्य आहे? बघा ना, रामाचा आणि कृष्णाचा आचरणाचा विचार करत असताना कसला विचार आहे? रामाला एकच पत्नी, ज्याच्या सासऱ्याला 700 बायका आणि बापाला 700 बायका, पण राम एकाच पत्नीवर राहिले. काय कमाल आहे? हे 700 ते 700चे. बापाकडे बघितले नाही, 700कडे आपल्या सासऱ्याकडे बघितले नाही, एका पत्नीवर राम राहिले. हे आदर्श आहे रामाचा. इकडे बघा कृष्णाकडे किती पत्न्या केल्या? 16,108. गणित ध्यानात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये मिळती होत्या हो, आणि राजे लोकाला तेवढे करण्याची हौसही होती, मिळतही होत्या. आता मिळच ना झाले. त्याचं कारण कसं झालंय माहिती आहे का? 1000 मुलांच्या पाठीमागे 800 मुलांचं जनगणनेमध्ये गणित लागलंय. मुलं 1000 जनगणनेमध्ये आणि मुली 800. 200नी काय करावं? काही नाही. आता रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन ब्रह्मचारी राहावं. आता यांना मिळणं शक्य नाही. 3000च्या लोकसंख्येच्या गावामध्ये 30-35 पोरग 32-33 वयाच्या वयामध्ये गेलं, खिशामध्ये हात घालून उग्ग येड्याने उभा टाकल्यात. बघा मुली मिळणार झाल्यात. आता उग्ग येड्याने फिरायल्यात, मिळणार झाल्यात मुली. पूर्वी मुलीच्या बापाला कितीतरी बेजार व्हावं लागत होतं. आता मुलाच्या बापाला कुठं आहे का बघा, ध्यान ठेवा म्हणायची वेळ आली. आता कुठं आहे का बघा, ध्यान ठेवा म्हणायची वेळ आली. इतकं त्या काळात मिळत होत्या. मग कृष्णाने किती केल्या? 16,108 केल्या. पण वागणं कसं होतं? वागणं कसं होतं? उलट मी एकदा बोलून गेलो, तुम्हाला आणखी एकदा आवृत्ती टाकतो. तुकोबरायला विचारलं, महाराज पाप जर आपल्या घरामध्ये व्हावं वाटत असेल तर काय करावं बरं म्हणले. पाप जर मला जर घ्यायचं असेल तर कुणाच्या घरी जाऊ? एवढं म्हटल्याबरोबर तुकोबाराने म्हटले, मी सांगतो सोपं कर, ज्याला 2 बायका आहेत ना त्याच्या घरी जा, तुला मिळते म्हणले. बाप वसे त्याचे घरी, बाप वसे त्याचे
सातेगावकर महाराज आता माझ्यावर कुणी रागात येणार नाही, कारण मी अगोदर बोललो तेव्हा डोळे वटारून बघत होते सगळे माणसं माझ्याकडे. पण यांनी प्रमाण म्हटल्यावरच सगळे गार झाले. यांच्या मनचं नाही, हे तुकोबरायचं प्रमाण आहे बरं म्हणून सगळं सिद्ध झालं. आता ते महाराजांचं प्रमाण आहे, एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी. आता पुरावा जबरदस्त मिळाल्यामुळे मग का मग 2 बायका असल्यावर काय होतंय, काय होतंय. मग शुक्रवारची कहाणी, शनिवारची कहाणी ऐकायला बसा पुढच्या बाजूला. मी कहाणी सांगतो. आटपाट नावाचं नगर होतं. तिथे एक राजा होता, त्याला 2 बायका, एक होती आवडती, दुसरी होती नावडती. झाली कथा चालू. एक आवडती एक नावडती म्हणलं की झाली की. मग आवडती नावडती होण्यामध्येच तिथं पाप होतं म्हणून आपल्या संतांचं सांगणं आहे. त्याच्यामध्ये गंमत का, एक कुत्र्याच्या अंगावरचा गोचिड एकनाथ महाराजाकडे गेला, संताकडे गेला आणि विचारलं, महाराज गाईच्या अंगावरचा जर मी गोचिड झालो असतो तर 33 कोटी देवाचं वास्तव्य असतं, दररोज त्या देवाचं दर्शन होऊन या जन्मामध्ये मी मुक्त झालो असतो, पवित्र जागा मला मिळाली असती. पण मला गाईच्या अंगावरचा गोचिड करण्याऐवजी कुत्र्याच्या अंगावरचा गोचिड का केलं. एवढं म्हटल्याबरोबर मग म्हटले तुझं खातं काढून बघावं लागेल. मग मागचं खातं काढून बघितलं. ते खातं काढून बघितल्याबरोबर त्याने सांगितले, बाबा गोचिडा, तुला मागच्या जन्मामध्ये 2 बायका होत्या. त्या 2 बायकामध्ये तू काय केलास, एकीला आवडती आणि एकीला नावडती केलास. त्या पापाचं फळ म्हणून तुला कुत्र्याच्या अंगावरचा गोचिड व्हावा लागला. ओवी लिहिली, ऐका ओवी. पूर्वी स्त्रिया करुणी 2, एकीचेच राखी जो मन, गोचिड होय जाण सारमेय शरीरी. कुत्र्याच्या अंगावरचा गोचिड मग हे फळ आहे ना. एक आवडती एक नावडती होते, त्यातून मग थोडं पाप घडण्याची शक्यता आहे. 16,108 झाल्यावर किती भेद झाला असेल, किती पाप घडला असेल कोणी विचार करेल. पण सोपी गोष्ट आहे का, कृष्णाचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या म्हणतात. मग तसलं पाप करणाऱ्याला कोणी नाव घ्या म्हणून ज्ञानोबाऱ्यासारखे महात्मे सांगतील का. काय काय केले. 16,108 बायका असताना प्रत्येकीला 10 मुलं, एक मुलगी. गणितच चुकलं नाही. 16,108चं गणित कॅल्क्युलेटर असलं तर गणित करा किती लेकरं झाले. प्रत्येकीला 10 मुलं, एक मुलगी. किती पॅनल दांडगं झाला असेल. निवडणुकीमध्ये त्यांना पैसे वाटावं लागत नव्हते, गोड पाणी कडू पाणी काही पाजवावं लागत नव्हतं, रात्राच्या रात्रा जागरण करावं लागत नव्हतं, काही प्रचार करावा लागत नव्हता. कुण्याही बाजूला उभा टाकली की दन कुणे हेच निवडून येत होते, कारण एवढे होते ते सगळे. मग एवढे झाले, पण भेद कुठं आहे का, नाही. असं आदर्श जीवन भगवान म्हणतात. हे माझं तो हे मी उगला कर्मी वर्ते. अर्जुना, मी कर्मामध्ये वर्तन करतोय कारण हे कर्म कृष्णाचं लोकसंग्रहासाठी आहे. संतांच्या कर्माचा विचार करत असताना मग तुकोबारांनी उदाहरण दिले. लहान लेकराला शिकवण्यासाठी कॉलेज शिकलेले, बीएड काढलेले एवढे मोठे बाप पंतोजी, पण लेकरासाठी हातामध्ये पेन्सिल घेऊन शिकवतात ना. काय त्याचं पहिलं उत्तर, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी, तैसे संत जगी,
दया करुणे दावी ती अंगे. हे लोकसंग्रहासाठी संतांचं ज्ञानोत्तर प्रेम भक्ती करत करत दया नावाचं माध्यम स्वीकारतात, भक्ती नावाचं माध्यम स्वीकारतात. दया नावाचं माध्यम स्वीकारून लोकसंग्रहासाठी कर्म होतं आणि भक्ती नावाचं माध्यम स्वीकारून जीवनमुक्तीचं विलक्षण सुख उपभोगतात. असं ते कर्म असतं. ज्ञानानंतरही काहीतरी कर्तव्य आहे असं शिकवणारा आपला संप्रदाय असल्यामुळे मग ज्ञानोबा तर 12व्या अध्यायात वापरतात, अर्जुना ज्ञानानंतर जो भक्ती करतो त्याला मी माझ्या माथ्यावरचा मुकुट करतो. मग याही वरी पार्था माझी या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. मी त्याला माझ्या माथ्यावरचा मुकुट करतो. ज्ञानानंतरची भक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. ज्ञान लक्षणा प्रेम लक्षणा सहज अशी ही भक्ती असल्यामुळे त्या भक्तीचं महत्त्व आहे. म्हणून भक्तीपासून ज्ञान, ज्ञानापासून भक्ती असं आपल्या वारकरी संप्रदायातलं हे भक्तीचं सूत्र आहे. ही ज्ञानानंतर केली जाणारी भक्ती अपराभक्ती म्हणतात. ही एवढी महत्त्वाची आहे. ज्ञानलक्षणा भक्ती आहे. मग ह्या भक्तीचं महत्त्व सांगण्यासाठी मग ज्ञानोबराय सांगतात ह्या सगळ्या लोकांना पहिल्या चरणामध्ये जेवढे सांगितले, गाते श्रुते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्यते सोहमभावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवणी. काय करा? करा विठ्ठल स्मरण. विठ्ठलाचं स्मरण करा. पण कसं? नामरूपी अनुसंधान. नामात आणि रूपामध्ये अनुसंधान लावा आणि मग ते करा. काय? मग हे जो कोणी करील त्याची भक्ती सिद्ध होईल. तो भक्त म्हणून जगामध्ये सिद्ध होईल. आणि ते भक्त म्हणून जगामध्ये सिद्ध झाला म्हणजे देव त्याच्यासाठी काय केलेलं आहे? जाणून भक्ता भवलक्षण. भव म्हणजे संसार. संसाराचं लक्षण सांगण्यासाठी देवानी कमरेवर हात देऊन उभा टाकले. काय? माझ्याकडे येणाऱ्या भक्तांना संसार रूपी सागरातलं पाणी फक्त माझ्या कमरे इतकं आहे. माझ्या कमरे इतकं म्हणजे देवाच्या नाही, त्या भक्ताच्या कमरे इतकं आहे. त्याला भिण्याची गरज नाही. म्हणजे तो बुडणार नाही. त्याला भवसमुद्रातलं पाणी काहीही बाधा करणार नाही. म्हणून खुशाल माझ्याकडे या, माझं भजन करा. सगळ्यांनी एकदा भजन करा. पुढच्या चरणाचा अर्थ सांगतो. विठोबार कमरेवर हात ठेवणारा देव कोणता आहे? कमरेवर हात ठेवणारा देव विठ्ठल. त्याला विठ्ठल का म्हणतात? विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. वित म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानाने आकार धारण केला म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. एक व्याख्या. विठ्ठल शब्दाची दुसरी व्याख्या आहे वीठ. इंद्राची वीठ. आणि त्या विटेवर ज्याने आपला आकार पाये ठेले म्हणून त्याचं नाव विठ्ठल. वीट होती दशांगुल प्रमाण म्हणून देवाला अनायासेच पाये जोडावं लागलं. विटेवर देवाने दोन्ही पाये ठेवून उभा टाकले म्हणून त्याचं नाव विठ्ठल. मग तो कमरे इतकं पाणी आहे म्हणून भक्तांना सांगणारा देव विटेवर उभा टाकला. कुठून आला? मग काही लोकांनी उत्तर दिले वैकुंठाहुनी हरी आला. वैकुंठातून आला. काहीची पुरावे आहेत. काही लोकांनी पुरावे दिले. द्वारकेचे केणे आले याची ठाया पुढे भक्तराया चोजवीत. काही लोकांनी वैकुंठाहून आला म्हटले. काही लोकांनी द्वारकेहून आला म्हटले. पण आजच्या अभंगामध्ये सेवेसाठी निवडलेल्या अभंगामध्ये ज्ञानोबाराय पुरावा देतात. गोकुळातून आले म्हणून सांगतात. तिसरं चरण आहे पुंडलिकाच्या भावाता पुंडलिकाच्या भावाता पुंडलिकाच्या पुंडलिका बाबा
गोकुळाहुनी झाला गोकुळाहुनी झाला निज प्रेम भक्ती भक्ता निज प्रेम भक्ती भक्ता निज प्रेम भक्ती तिसऱ्या चरणात सांगतात देव कोणासाठी आली पुंडलिकाच्या भावार्था पुंडलिक कोण आहेत संत आहेत आणि त्यांच्यासाठी पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता पुरावा दिलेत गोकुळाहुनी आला कुठेही देव जाताना अगोदर आपण गेले नाहीत पत्नीला पुढे पाठवल्यात आपण मागाहून आलेत राम अगोदर लंकेला गेले का सीतादेवी अगोदर गेल्या अगोदर सीतादेवी गेल्या नंतर राम गेले पंढरपुरामध्ये येताना रखुमादेवी अगोदर आल्या का देव अगोदर आले रखुमादेवी अगोदर आल्या नंतर देव आल्या हा आदर्श लोकांनी घेतला म्हणून आपल्या आपल्या पत्न्या घेऊन कुठेही जातात गेले की बरोबर आपले कामं परिपूर्ण होतात आपल्या आपल्या पत्न्यासोबत असल्या अगोदर पत्नीला पुढे करतात तिकीट काढायचं झालं की दे लेकरू माझ्याजवळ दे बॅग माझ्याजवळ दे सुटकेस माझ्याजवळ दे पर्स माझ्याजवळ हो उभा टाक तू लाईनला पुढे तुला लवकर बाईला तिकीट लवकर मिळतं बाईला पुढे करायचं आपण मागे राहायचं हे ते आदर्श त्या काळापासून पडलेलं आहे बाईला पुढे करून आपण मागे राहणं मग देव अगोदर आले नाहीत रखुमादेवी आल्या दिंडीरवनामध्ये बसल्या ते एक निमित्त आणि पुंडलिकाच्या भक्तीचं एक निमित्त बरोबर केले उपादान कारण पुंडलिकाची भक्ती आहे निमित्त कारण सीता आपलं त्या रखुमादेवीची भेट हे महत्त्वाचं आहे दोन्ही कारण एकत्रित करून तिथं भगवान आले पुंडलिकाला म्हणतात पुंडलिका मी आलो पुंडलिकानं सांगितलं जोरात बोलणं काय आईवडिलाची झोप मोडेल अरे मी आलं तर लोक मी यावं म्हणून किती वाट बघतात किती माझ्यासाठी प्रयत्न करतात आणि मी तुझ्याकडे आपण होऊन आलोय देवा जोरात बोलू नका थांबा आईवडिलाची झोप मोडेल अरे बसायला काय तर दे ना कोणी पोतं देतं कोणी घोंगडं देतं कोणी सपाशट देतं काही ना काही आधी काहीतरी असतं ना आपल्या ऐपतीप्रमाणे काहीतरी मला आसन दे इंद्राची वीट होती इंद्र वीट झालेला ती वीट भाग्य उदयाला आलं पुंडलिक भक्ताचा हात लागला बृहस्पतीने सांगितलं होतं संताचा हात लागेल आणि देवाचे पाय लागतील त्यावेळेस त्याचा उद्धार होईल वृत्रासुराला मारल्यानंतर सांगितलेलं होतं ती आज शाप संपण्याची वेळ आली पुंडलिकाचा हात लागला आता पुढच्या बाजूला टाकावं तर गुलू गुलू बोलत उभा टाकेल म्हणून ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट मागे वीट सांगितली देवा त्याच्यावर उभा टाका मग दशांगुल प्रमाणे वीट असल्यामुळे देवाला दोन्ही पाये जोडून बरोबर तिथं उभा टाकलं म्हणून पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता मग आता तिथं करतोय काय देव काय करतात पुंडलिका जा आता गावोगाव जाऊन कीर्तन करून सांग मी विटेवर येऊन उभा टाकलोय सगळ्याला मी मुक्त करतो माझ्याकडे बोलावून माझा पत्ता दे सगळ्याला पुंडलिकानं सांगितलं ते माझ्याकडे नाही मी आई वडिलाची सेवा करतो ते तुम्हाला 2-2 रुपये घेता येतात म्हणून मी शास्त्र ऐकलंय ना
मग तुझं अवघे होऊ येते, तुम्हाला सगळं होता येतं. मग काय करा, तुम्हीच इथं या रूपामध्ये उभा टाका आणि संत रूपाने तुम्हीच नटा म्हटल्याबरोबर देवभक्त तुची झालाशी दोन्ही, त्या देवाला देवही होता येतं भक्तही होता येतं. मग पुंडलिकाच्या आग्रहासाठी तुम्हीच तुमचा पत्ता लोकाला संत रूपाने सांगा म्हटल्यानंतर मग अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, त्या पांडुरंगानं अवतार घेतले ना, आपलं नाव ज्ञानी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं नाव ठेवून घेऊन मग तिथंच सगळा पत्ता सगळ्या लोकांना द्यायला सुरुवात केली. असं असल्यामुळे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. आणि तिथे येऊन देव काय म्हणतो, माझ्या भक्तांनी काही जरी सलोकता समीपता स्वरूपता मागितली तर ती द्यायला तयार आहे, पण सायुज्य मागितलं तर सायुज्य सुद्धा मी द्यायला तयार आहे. पण त्या सायुज्यानंतर भक्तीचं प्रेम जर मागत असेल तर तेवढ्यासाठी ते साजूक प्रेम मी राखून ठेवलेलं असतं, माझ्या ठराविक भक्तांनाच मी देत असतोय. सायुज्य मोक्ष सगळ्याला देईल, पण ज्ञानोत्तर प्रेम भक्ती मी जास्त भक्ताला देत नाही म्हणून भगवंतांनी बोलून गेले. मग त्या माझ्या सायुज्याच्या भक्तीनंतर सायुज्यानंतर भक्ती करणारा जो कोणी आहे त्याच्यासाठी साजूक प्रेम मी राखून ठेवलेलं असते, ते प्रेम देण्याचं काम माझं आहे. प्रेम देवाचे हे देणे देहभाव जाये जेणे न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची. प्रेम हे देवाचं देणं आहे म्हणून ते घ्या घ्या आता म्हणत असे. निज प्रेम स्वतःचं प्रेम निज प्रेम भक्ती करणाऱ्या भक्तांना घ्या घ्या आता म्हणत असे. घ्या घ्या म्हणून देव म्हणतोय, म्हणून देवाच्या दर्शनाला चला. एवढे कीर्तन ऐका, सगळंच करा आणि पंढरपूरला चला. हा जाताव की महाराज म्हणले पंढरपूरला. कसं आता एवढे हायवे झाल्यात, सकाळी गाडीला 6च्या बसलं की 11ला पंढरपुरात जातो महाराज. आणि ते ऑनलाईनचं तिकीट काढलेलं असते, 12ला दर्शन होतं. लगेच 1ची गाडी धरलं की संध्याकाळी 6ला गावात हजर राहतोय म्हणलं. आणि घरी जाता जाता पत्नीला सांगून जातात मी चाललोय पंढरपूरला. जणू काय मी गेलोच नाही असं समज की म्हणतात. असं जाणं नाही, त्या जाण्याची काहीतरी रीत आहे. किती लोकांसाठी कमवून ठेवलंय तुम्ही, हो किती कमवून ठेवलं. लोकाला नोकरी लागली, सून नोकरीची केली, शेती एवढी, घर एवढे बांधलेले, एवढं तुम्ही केलं. आता तुमचं कर्तव्य काय राहिलंय. तुम्ही नोकरीतून पेन्शनला आले, सगळंच्या सगळं झालंय. आता काय करावं, काय हे नाही पंढरपूरला यावं आषाढीला आल्याबरोबर कुण्या तर धर्मशाळेमध्ये एखादी खोली करावं, काय असेल तिचं भाडं देऊन. आज महिनेवारी डब्बा लावावा, दोघंही पती पत्नी यावं, महिनेवारी डब्बा लावावा, डब्बा खावा ना ऐकत राहावं. चंद्रशेखर महाराजाची गाथा, चैतन्य महाराजाची ज्ञानेश्वरी, राऊत महाराजाची गाथा, चला कोणाचा विचारसागर, कोणाची ज्ञानेश्वरी, कोणाचा अमृतानुभव. किती माणूस ऐकायला अपुरं पडतो एवढं तिथं ऐकायला मिळतंय. मग वेळातला वेळ चातुर्मासात राहणं म्हणजे ज्या भूमीमध्ये शंकराचार्य फिरले, ज्या भूमीमध्ये ज्ञानोबाराय फिरले, ज्या भूमीमध्ये एकनाथ महाराज तुकोबाराय फिरले, त्या भूमीमध्ये आपल्याला राहायला मिळणं, 4-4 महिन्याचा चातुर्मास काढणं, अनंत जन्माची पुण्य उदयाला यावी लागते. असा वेळातला वेळ काढावा. किती लेकरासाठी कमवून ठेवायच्या, कुणीही दिवशी म्हणणारच आहेत काय जगाच्या वेगळं केलं, कुणाच्या काही बापाने कमवून ठेवलं नाही का, तुम्ही चकटे ठेवलो असं शेवटी तुम्हाला म्हणतीलच. त्यासाठी जास्तही त्यांना आईत खाऊ बनवण्याऐवजी त्याच्यातला थोडा हिस्सा काढा आणि आपल्या जीवनाची कृतार्थता करून घेण्यासाठी पंढरपुरामध्ये किरायाची खोली करा भाड्याची, आणि महिनेवारी डब्बा लावा. स्वयंपाक करण्यामध्ये वेळ घालू नका आणि निवांत तेवढे 4 महिने काढून पुन्हा तिकडेच राहा म्हणत नाही बरं मी, तिकडचेच व्हा म्हणत नाही. पूर्वीच्या काळामध्ये लोक आपल्या पायाचा जोडा मुलाला आला म्हणजे वानप्रस्थ आश्रम स्वीकारत होते. वानप्रस्थ आश्रम म्हणजे 50च्या पुढे आयुष्य गेलं की त्या आकडे काय सांगतात, इंग्रजीतले नाही हा, 51, 52 म्हणजे बस नका. मराठीतले आकडे काय म्हणतात, 51. मानवा 50च्या पुढे तुझा 1 वर्ष झाला, आता वनात जा. 1 वर्ष वाट बघायला, दुसरा गुढीपाडवा आल्याबरोबर आकडा रागात आला, अरे बा इथंच का, अरे बा वनात जा. आकडे सांगतात वनात जा. आम्ही मधल्या घरामध्ये मुंडी खुपसतोय, विसंगती निर्माण होते. वृद्धाश्रमामध्ये जाण्याची वेळ इथे लक्षात ठेवा, ही विसंगती आहे. पण साधू संतांनी सांगितलं वनात जा. एकाने मला म्हणलं महाराज आम्ही गेलो असतो वनामध्ये, पूर्वीचे राजे जात होते, त्यांना वन भरपूर होते, कंदमुळं फळं खायला मिळत होते. आता सगळी झाडतोडी झालेली आहे, आता कंदमुळं फळं नाही, आम्हाला पाय खोरून मरण्याची, वनात कशाला जावं. मग त्या काळातला वानप्रस्थ आश्रम, तू वनात जायचा होता हा.
आताचा तसला नाही. आता वानप्रस्थ आश्रम म्हणजे पंढरपुरात चातुर्मासात या. चातुर्मास म्हणजेच हा आपला वानप्रस्थ आश्रम आहे. मग तिथं येऊन तिकडीच जायचं नाही बरं. पुन्हा खुशाल लेकरा बाळामध्ये या. खुशाल चातुर्मास संपल्यावर लेकरा बाळामध्ये 8 महिने लेकरा बाळात राहा. पण ते राहण्याची पद्धती कशी तिथं संत शिकवतात. मग राहण्याची पद्धती येते. कसं कसं राहायचं. संन्यासी होऊन राहायचं. मग संन्यास कसला. ज्ञानोबारांनी सांगितलेला संन्यास लक्षात घ्या. संसार तर सोडायचा नाही, संन्यास तर सिद्ध करून दाखवले. कसला आहे बघा. देहाला मी म्हणायचं नाही, देह संबंधी पदार्थाला माझे म्हणायचं नाही. खुशाल लेकरा बाळामध्ये राहायचं. काय अवस्था आहे ऐका. आणि मी माझे आईशी आठवण विसरले जयाची अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. निरंतरचा संन्यासी म्हणतो. हेच तुकोबार आहे. तुम्हाला मला ज्ञानोबार आहे आजच्या अभंगामध्ये सांगतात. तुम्ही खुशाल संसारामध्ये राहा. फक्त एवढंच करा. मी माझं तुझं हे जीवाच्या डोक्यावर ओझं आहे. हे असलं ओझं टाकून द्या. भाव अंतःकरणामध्ये धरून या संसारामध्ये देवाकडे परमार्थ करत असताना आपला भाव फळाला येईल आणि जीवाची सार्थकता होईल. अभंगाचा शेवट ऐकूया चला. मी माझे आणि तुझे, मी माझे आणि तुझे, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले करा विठ्ठल स्मरण करा विठ्ठल नाम स्मरण नाम रूपी संदार स्मरण अनुसंधान नाम रूपी नाम रूपी जानोनी भक्ता भव लक्षण जानोनी भक्ता भव
प्रमाण जगन प्रमाण प्रमाण जगन प्रमाण भावितो भावितो जगन प्रमाण जगन प्रमाण जगन प्रमाण प्रमाण जगन प्रमाण 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 जगन प्रमाण प्रमाण दावितो दावितो जगन प्रमाण जगन प्रमाण शेवटच्या चरणामध्ये संत स्मरण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संसारामध्ये राहत असताना या सर्वांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असावा आणि एवढ्या गोष्टी करा. कसा उपदेश करतात, आणि मी माझे आणि तुझे, देहाला मी म्हणायचं नाही, देहसंबंधी पदार्थाला माझे म्हणायचं नाही. खुशाल लेकरा बाळामध्ये राहा, त्याला संन्यास म्हणतात. हे ज्ञानेश्वरीतला ओवीतला पुरावा, हे त्यांचाच अभंग. मी माझे आणि तुझे, काय करा, न धरी परते टाकी ओझे. हे ओझं आहे दुसऱ्याचं, आपल्या डोक्यावर घेतलंय, बरोबर नाही. ते टाका ओझं बाजूला आणि मग खुशाल राहा. मग काय, भाव बळे फळती बीजे, भाव धरलं म्हणजे तुमचे बीजे तुम्हाला फळ देतील. बाप रखुमादेवी वरू विठ्ठले, आपल्या श्रीगुरूला आई वडिलांना म्हणा, दैवत पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा आणि रखुमादेवी यांच्या चरणाला अभिवंदन करून ज्ञानोबारांनी अभंग लिहिले. मग काय करा, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, जाणून भक्ता भवलक्षण, जगन प्रमाण दावितो. या संसाररूपी समुद्रातून तळून जात असताना भवसागरातलं पाणी फक्त भक्ताच्या कमरे इतकं आहे. घाबरू नका, पण देवाचं नाव घ्या, परमार्थ करा, ही शिकवण ज्ञानोबा देतात. यंदा बघितलं कसं कसं आहे हे, मी टाळकऱ्यांची लाईन बघितली. आमच्याकडे एवढे टाळकरी भेटत नाहीत. आमच्याकडं एवढ्यामध्ये 4-5 लोकांची कीर्तन उभा टाकतात आमच्याकडं, एवढ्या टाळकऱ्यांमध्ये.
फक्त मोतीराम महाराजाचा फड, इकडचे हे फड, हे तुमच्या गावामध्ये मेहनत घेताय म्हणून याकडेपासून त्याकडेपर्यंत एवढे टाळकरी गोळा झाले. याच्यातला एक एक गुणवान पाहायला सुरुवात केलं. मोकळीकर देऊन बघा एका एकाला एक एक प्रमाण म्हणा म्हणून बघा. तिकून जर म्हणाला सुरुवात पहाट बरोबर करतात बघा. पहाटेपर्यंत म्हणतील एका एकात एवढी ताकद आहे. असले गोळा केले. दरवर्षी वरचीवर यंदाचं तर थोडं विशेषत्व ही मंडळी काही माईकच्या जवळ बघायला सुरुवात केली म्हणजे आगळे वेगळे वाटतात. ज्ञानेश्वरी पारायणासाठी स्वतंत्र स्पेशल महाराजांच्यासाठी महाराजांची नेमणूक आहे. ज्ञानेश्वरी पारायण ऐकत राहावं. कसं 7 दिवस वातावरण निर्माण होतं आपल्या गावामध्ये. ज्ञानेश्वरी पारायण चालू झालं म्हणजे ओव्या वाचायला सुरुवात केल्या किती भरून 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 वाटतं. सत्वगुणाचं वातावरण वलय आपल्या गावावर निर्माण होतं. आलेली संकट सगळी शिव सोडून बाहेर जावेत एवढी योग्यता ज्ञानेश्वरी पारायणामध्ये हरिपाठामध्ये गाथ्याचं भजन चालू झालं म्हणजे आपल्या गावातलं एक लेकरू गुणवान निघालं की कोणते गुणवान बाहेर आहेत ते कळतं. म्हणून गजाननजींनी ही एवढे मंडळी चांगले सुंदर सुंदर आपल्या गावामध्ये जमा केले. गाववाल्याकडे बघत असताना कार्यकर्ते मंडळींची त्यांना एकमेकांमध्ये साथ असल्यामुळे आमचे सावकार महाराज ही मंडळी असे हे कार्यक्रम करते वेळी प्रत्येकाकडे आखून दिलेली कार्यक्रमाची रूपरेषा हे बघितलं म्हणजे जबरदस्तपणे करून घेतात. आजची कीर्तनकाराची मालिका यंदाच्या वर्षातली बघितलं तर सगळी एकाहून बळीरे आहेत. फक्त अशी मंडळी आपल्या गावाला आली म्हणजे आनंद लुटता येतो. त्यांचं दर्शन व्हावं, त्यांचे 4 शब्द ऐकण्यात यावं आणि आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यावी एवढं बोलून ही गुरुवर्य साखरे महाराजांची सेवा आहे. नांदेडकर डॉक्टर चालिकवार साहेब त्यांची सेवा आहे. त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर